जय शिवराय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा काही पद्धतीचा मेहंदीचा ॲडव्हर्टाईज पोस्टर जे असतं ते बनवणार आहे. तर सर्वप्रथम आपल्याला एक कॅनव्हास तयार करून घ्यायचा आहे. कॅनव्हास तयार केल्यावरती आपण एकदम पिवळा कलर जो असतो तो एकदम लाईट पिवळा कलरमध्ये सॉलिड कलर घेतलेला आहे. तर सॉलिड लेअर घेण्यासाठी इथे जो हा आयकॉन दिसतो यावरती क्लिक करून 1 नंबरला सॉलिड कलर हा ऑप्शन आहे. तर यावरती येऊन आपण इथे पिवळा कलर घेतला आहे आणि पिवळा कलर घेतल्यानंतर एकदम पिवळसर कलरकडे एकदम आपण व्हाईट कलरकडे जाणार आहोत आणि अशा पद्धतीचा हा आपण पिवळसर कलर घेणार. त्यानंतर त्यावरती आपण एक टेक्स्चर ॲड केला आहे. तर त्या टेक्स्चरची आपण ऑपिसिटी कमी केली आहे. ते असं काही टेक्स्चर होतं तर त्याची ऑपिसिटी आपण 70% करून घेतली आहे. त्यानंतर आपण ChatGPTवरून हे काही 2 मेहंदीचे आयकॉन जनरेट केले होते. ते 2 आयकॉन इथे लावून घेतले आहे. त्यानंतर मेहंदी आर्टिस्टचं जे नाव होतं त्यांच्या शॉपचं जे नाव होतं ते आपण टाईप करून घेतलं आहे. तर हे नाव आपण पेस्टल ऑरेंज या फॉन्टमध्ये टाईप केलं आहे आणि आपण संपूर्ण पोस्टर हा मरून कलर म्हणजेच मेहंदी कलरमध्ये बनवणार आहोत. तर मेहंदी कलरमध्ये आपण त्यांचं नाव ॲड करून घेतलं आहे आणि त्याच कलरमध्ये आपण खाली एक बॉक्स ॲड केला आहे. तर त्या बॉक्समध्ये आपण मेहंदी आर्ट हा टेक्स्ट टाईप करणार आहोत. तर हा टेक्स्ट आपण पटेल ऑरेंज या फॉन्टमध्येच टाईप करून घेतला आहे. फक्त त्याची कलर जो आहे तो आपण व्हाईट घेतला आहे कारण की खाली आपण मेहंदी कलर घेतला आहे त्यामुळे वरती व्हाईट टेक्स्ट घेतला आहे त्यामुळे तो टेक्स्ट चांगल्या प्रकारे व्हिजिबल होते. त्यानंतर आपण अशा पद्धतीचं काही PNG होती ती PNG आपण इथे लावून घेतली आहे. त्याच PNGची डुप्लिकेट कॉपी करून खाली लावून घेतली आहे आणि मधल्या जागामध्ये हा टेक्स्ट आपण टाईप करून घेतला आहे. आणि या टेक्स्टचा फॉन्ट जो अग्विल नगिता नावाचा जो काही फॉन्ट आहे हा फॉन्ट आपण यूज केला आहे आणि त्याचा कलर आपण मरून जो मेहंदी कलर आहे त्यामध्येच इथे डार्कमध्ये गेलो आहे किंवा तुम्ही रेड कलरचं सुद्धा इथे डार्कमध्ये घेऊ शकता. त्यानंतर ते जे काही सर्व्हिस प्रोव्हाइड करतात ज्या प्रकारच्या मेहंदीच्या सर्व्हिस आहेत त्या प्रोव्हाइड करतात ते आपण इथे टाईप करून घेतलं आहे. तर असं या फॉन्टमध्ये आपण टाईप करून घेतलं आहे. त्यानंतर वरती हे नाव जे आहे हे आपण टाईप करून घेतलं आहे. तर हे नावसुद्धा आपण रोजावनचा जो फॉन्ट आहे त्या फॉन्टमध्ये आपण टाईप करून घेतला आहे. आणि इकडे जी जास्त जागा दिसते ठिकाणी येथे आपण एक शेप घेणार आहोत आणि या शेपचे आपण कॉर्नर थोडे राऊंड करून घेणार. तर या पद्धतीचा आपण बॉक्स घेतला होता. तर हे जे डॉट दिसत आहे या डॉटला आपण मध्ये ओढू या पद्धतीचा बॉक्सचे शेप आपण राऊंड करून घेतले आहे आणि त्यावरती आपण एक इमेज लावली आहे. तर ती इमेज आपण त्या शेपमध्ये कशी लावली तर या पद्धतीची काही इमेज होती त्याला आपण अल्ट दाबून या दोन्ही लेअरच्या मध्ये क्लिक केलं तर ही इमेज त्या इमेजमध्ये क्लिपिंग मास्क होऊन जाते. तर त्यानंतर आपण या ज्या सर्व्हिसेस टाकल्या इकडे या साईडला खाली जागा वाटते तर ते आपण अशा पद्धतीचे काही जे आयकॉन आहे ते आयकॉन लावून घेणार आहोत. त्यानंतर खालच्या साईडला आपण ॲड्रेस वगैरे मोबाईल नंबर टाकण्यासाठी मेहंदी कलरमध्येच एक शेप तयार करून घेणार आहोत. तर हा शेप कसा तयार केला तर त्यासाठी आपण एक रेक्टँगल घेतला आहे. तर या पद्धतीने आपण तो रेक्टँगल घेतला आहे. त्यानंतर आपण त्याला इंटर देऊन त्यामध्ये इथून दुसरा कलर घेतला आहे किंवा आपण तुम्हाला दाखवण्यापुरतं दुसरा कलर घेतला. तर त्यानंतर कोणत्याही एका कोपऱ्याला क्लिक करून ऑइल दाबून या साईडला तो कॉर्नर ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर अशा पद्धतीचं काही शेप तयार होऊन जाईल. तर अशा पद्धतीचा शेप तयार झाल्यानंतर आपण त्या शेपला हॉरिझॉन्टल करून घेतला आहे आणि या पद्धतीने ॲडजस्ट करून घेतला आहे. तर त्यानंतर येथे आपण एक व्हाईट कलरचा शेप लावला आहे. तर या शेपला सुद्धा आपण रेक्टँगलने एक रेक्टँगल तयार करून घेतला आहे आणि त्याला एंटर दिल्यानंतर Ctrl+T करायचं आहे. Ctrl+T केल्यानंतर तुम्ही जर झूम करशाल तर तुम्हाला इथे जे कॉर्नरला इथे डॉट दिसेल या डॉटला आपण जर मध्ये ओढलं तर या पद्धतीने आपण इथे शेप तयार करून घेतला आहे आणि तेथे अवेलेबल नाव हा शब्द आपण टाईप करू. तर यासाठी आपण रोजावनचा जो फॉन्ट आहे तोच फॉन्ट आपण यूज केला आहे आणि त्या शेजारी आपण एक लोकेशनची जी पिन असते ती पिन लावून घेतो. त्यानंतर या साईडला पण आपण सेम शेप तयार करून घेतला आहे आणि त्यावरती बुक नाव हा टेक्स्ट टाईप करून घेतला आहे. त्यानंतर अवेलेबल कशासाठी आहे वेडिंगसाठी आहे एंगेजमेंटसाठी आहे फेस्टिवलसाठी आहे पार्टीसाठी आहे. तर हे टेक्स्ट आपण इथे टाईप करून घेतलं आहे. त्यानंतर आपण जे सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर टाईप करून घेतला. त्यानंतर खाली जी
रिकामी जागा दिसते, तेथे आपण त्यांचा ॲड्रेस टाकून देणार आहोत. तर अशा पद्धतीने एकदम सोप्या आणि साध्या पद्धतीने अशा पद्धतीचा ॲडव्हर्टाईज पोस्टर तयार झाला आहे. तर असंच नवनवीन ट्युटोरियल बघण्यासाठी आत्ताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.